नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे पुण्यामधून. अवकाळी पावसामुळे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 3:13 वाजलेत. पुणे विमानतळावर पाणी झालं आहे. पुणे शहरातील अवघ्या 1 तासाच्या पावसानंतर इथं तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळते. पुणे शहरामध्ये 1 तासाचा पाऊस झाला आणि त्यामुळे पुणे विमानतळाच्या एक्झिट गेट जवळ पाणी तुंबलंय. पुणे विमानतळावर पाणी तुंबल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. पुणे विमानतळावरील असलेल्या एक्झिट गेट जवळ चेंबर तुंबलेला आहे. दररोज संध्याकाळी पुणे विमानतळावरून हजारो प्रवाशांची ये-जा होत असते. अवघ्या 1 तासाच्या झालेल्या पावसामुळे विमानतळाच्या एक्झिट गेट जवळ मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलं. दरम्यान यावर बोलण्यासाठी रवींद्र धंगेकर हे जोडले गेले आहेत आपल्यासोबत. रवींद्र धंगेकरजी, पुणे विमानतळ इंटरनॅशनल एअरपोर्ट मात्र त्याची दशा आपण बघतोय फक्त 1 तासाच्या पावसामध्ये. एक तर ते नवीन विमानतळाचा काही भाग चालू केला त्यावेळेला कुठलं प्लॅनिंग नव्हतं. काही गडबडीने त्याचं उद्घाटन केलं. पण उद्घाटन केलं असताना त्या ठिकाणी कुठली यंत्रणा सक्षम आहे का नाही त्याची तपासणी सक्षम अधिकाऱ्यांकडून केली गेली नाही. त्यामुळे आजची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि नुसतंच विमानतळाच्या आजूबाजूला जी सिस्टीम आहे ही सिस्टीम योग्य रीतीने रन होत नाही. 2 दिवसापूर्वी एक महिला ज्येष्ठ नागरिकाला त्या ठिकाणी रिक्षात बसण्यावर नाही त्या लेडीजला त्या ठिकाणी तिथल्या लोकांनी रिक्षाच्या बाहेर काढलं. म्हणजे विमानतळ हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आपण म्हणलं जातो, पण याला त्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कुठल्याही सुविधा नाहीत. आणि त्याच्यामध्ये जे त्या ठिकाणचे अधिकारी असतील. निश्चितच धंगेकरजी, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. यानंतर खासदार सुप्रिया सुळे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत फोन लाईनवरून. सुप्रिया ताई, पुणे विमानतळ इंटरनॅशनल एअरपोर्ट मात्र 1 तासाभराच्या पाण्यामध्ये इथं पाणी तुंबलंय. हे धक्कादायक आहे. ही सातत्याने मी अर्बनायझेशन बद्दल नेहमीच बोलते. पुणे असेल, मुंबई असेल, नाशिक असेल, संभाजीनगर असेल, नागपूर असेल, तुम्ही बघता या घटना सातत्याने होतात. एकीकडे विकास होतोय याचं मी स्वागत करते, पण त्याचबरोबर अर्बन प्लॅनिंग म्हणजे नाले सफाई, नाल्या नवीन कन्स्ट्रक्शन, रस्ते करण्यासाठी नाले बंद करणे असं कधी पुण्यात होत नव्हतं. तुंबातुंबी मुंबईची नेहमी सगळे बदनामी करायची, तुंबई म्हणून. हे आता बाकी सगळी जी शहरं झपाट्याने वाढतायत तिथे सगळीकडे मेट्रोचं काम, रस्त्याचं काम, सगळी कामं एकावेळेस काढतात, नाले बंद करतात, नाले सफाईचे मोठे मोठे अनेक करोड रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट काढले जातात. मग हे कसं तुमचं मला सांगा. कम्प्लीट अर्बन फेलियर आहे प्लॅनिंगचं. हे दुर्दैव आहे, मला बोलावं लागतंय. मग याच्यासाठी आता उपाययोजना काय करता येतील आणि त्यासाठी तुम्ही काही सूचना करणार आहात का? नाही, एक तर ह्याचं तातडीने याची इन्क्वायरी झाली पाहिजे की एवढं पाणी तुंबलंच कसं. नवीन एवढा म्हणजे आम्ही कौतुक केलं. मी जरी विरोधी पक्षातला असले तरी चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे. जेव्हा हा टर्मिनल उघडला मी स्वतः विमानतळ आणि त्या डिपार्टमेंटचे आभार मानले होते की चांगला टर्मिनल केला. अरे पण टर्मिनल जर 3 महिन्याच्यात गळणार असेल आणि फ्लडिंग होणार असेल तर उपयोग काय त्याचा. याची पूर्णपणे इन्क्वायरी झाली पाहिजे. माझी विनम्र विनंती राहील पुण्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटशी बोला, याची तातडीने इन्क्वायरी लावा. कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, एवढं पाणी कसं तुंबलं. आणि पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला याचं उत्तर द्यावं लागेल की सारखं पुण्यामध्ये एवढं पाणी थोडंसं नाही. कोंडव्यात हे वारंवार होतं. माझा स्वतःचा लोकसभा मतदारसंघ आहे. कोंडव्यामध्ये होतं, कात्रज चौकात होतं. म्हणजे हे सगळीकडे पुण्यात व्हायला लागले आणि आंतरराष्ट्रीय एअरपोर्टला हे होणं म्हणजे खूप दुर्दैवी आहे. सुप्रियाताई, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर आता तरी पावसाळा अजून आलेला नाहीये आणि त्यापूर्वी पडलेल्या 1 तासाभराच्या पाण्यामध्ये काय दशा झाली आहे पुणे एअरपोर्टची ते आपण बघतोय. त्यामुळे धडा घेऊन उपाययोजना केल्या जातील अशी अपेक्षा आपण करूयात. तर मुंबईमधील बोरिवली पश्चिम इथला एक्स मेट्रो स्टेशन खालील लिंक रोड अचानक नाल्यात कोसळला. नाल्यामध्ये बीएमसीचे काही काम चालू होतं, त्यामुळे रस्ता अचानक नाल्यात कोसळला. या घटनेची माहिती मिळताच बीएमसी आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. रस्ता वाहतूक कोंडी झाल्यामुळे लोकांना ये-जा करण्यात अडचणी येत होत्या. तर रस्ता खचल्यामुळे जनतेची इथं तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं आहे. वाहतूक सुलभ करण्यासाठी रस्ता वळवण्यात आल्याची माहिती समोर येते. मात्र आपण बघू शकतो कशा पद्धतीनं हा रस्ताच खचलेला आहे पूर्णपणे. तो नाल्यात कोसळल्याचं दिसतंय.